छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी देण्याचा आरोप असलेला प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे। कोरेटकरचा दुबईतला एक फोटो आता व्हायरल झालाय, त्यावरून तो दुबईला निसटल्याची चर्चा आहे। मुंबई हायकोर्टात कोरेटकरला दिलासा मिळालेला नाही, त्याच्या याचिकेवर पुन्हा सोमवारी चर्चा आहे। त्याआधीच तो दुबईला पळाल्याची शक्यता आहे। इकडे कोल्हापूर पोलीस त्याच्या तपासासाठी जंग पछाडत असताना कोरेटकर कोलकाता मार्गे दुबईला पळाल्याची चर्चा आहे। कोरेटकर दुबईला पळून गेला असेल तर पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच मोठं प्रश्नचिन्ह आहे। तसंच सरकारलाही आता विरोधकांच्या कठोर प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार आहेत। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, अटकपूर्व जामिनावर आता हायकोर्टात सुनावणी प्रलंबित आहे आणि अशात प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे। सर्वात मोठी बातमी निश्चित जर का आपण बघितलं तर प्रशांत कोरेटकर यांचा दुबईतला एक फोटो व्हायरल होत आहे आणि त्यानंतर या चर्चेला ऊत आलेला आहे की प्रशांत कोरेटकर हा स्वतःची अटक वाचवण्यासाठी दुबईला पळून गेलेला आहे। कोलकाता मार्गे तो दुबईला गेल्याची माहिती पुढे येत आहे। जर का आपण बघितलं साधारण इंद्रजित सावंत यांचं शिवीगाळ प्रकरण आणि शिवाजी महाराज अवमान या घटनेपासून साधारणतः 1 महिना होता आणि 1 महिन्यापासूनच्या सुरुवातीपासून पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात होते, कारण की प्रशांत कोरेटकर हा सुरुवातीला देखील त्याला अटकपूर्व जामीन मिळण्याआधी देखील तो काही काळ फरार होता, तेव्हा देखील पोलिसांनी त्याला शोधू शकले नाही आणि मधल्या काळामध्ये जेव्हा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन रद्द केला त्या काळातही 4 ते 5 दिवस पोलिसांना वेळ मिळाला, मात्र या काळातही पोलीस त्यांना शोधू शकले नाही। आणि आता जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने त्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोलजी, आता कुठेतरी प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा केली जाते, आपली प्रतिक्रिया? मला नागपूर पोलिसांच्या एकूण कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे। कारण तुम्ही लक्षात घ्या, एक तर पहिल्यांदा ज्या दिवशी हे प्रकरण घडलं म्हणजे इंद्रजित सावंतांना धमकी देण्याचं, त्या दिवशी डे 1 पासून तो काय म्हणाला की तो माझा आवाज नाही। नंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल हस्तगत केला, त्यानंतर हे सिद्ध केलं की तो आवाज त्याचा होता। मग त्यांनी काय केलं, कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याचा जामीन त्यासाठी अर्ज केला, तो सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला। त्यानंतर नागपूरमध्ये दंगल घडली औरंगजेबाच्या प्रकरणावरून आणि या दंगलीचा फायदा घेऊन यापूर्वीही त्याने इंडिगोचं तिकीट केलं होतं आणि तो पळून जाणार होता इंदोरला। हे आम्ही ट्विटद्वारे पण सांगितलं, सरकारला पण सांगितलं, वारंवार मी सभागृहामध्ये हे मुद्दे मांडतोय, वारंवार पत्रकारांसोबत सांगतोय। आता दंगलीच्या आड लपून हा कोलकाता मार्गे दुबईला लपल्याची बातमी आली, म्हणजे यांनी हे कबूल केलेलं आहे की त्यांनी जे केलंय तो गुन्हा हा देशद्रोहापेक्षाही भयंकर आहे, देशद्रोहासारखा गुन्हा आहे। मग आता एकंदरीत प्रश्नचिन्ह निर्माण होते, कारण तुम्ही दुसरा उपप्रश्न करणार की तुमचं सरकार असताना गृह खातं असक्षम आहे का? मी परत तुम्हाला सांगतो की गृहमंत्री सक्षम आहेत, गृहमंत्री नागपूरचे आहेत, गृहमंत्री त्याला सोडणार नाहीत। पण दंगलीचा आधार घेऊन जर कोरेटकर कोलकाता मार्गे दुबईला पळून गेला असेल तर हे नागपूर पोलीस आणि कोल्हापूरची पोलीस जे त्याला अटक करायला आली होती, या दोन्ही पोलीस प्रशासनाच्या एकंदरीत कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे। त्याच्या तात्काळ मुसक्या आळून त्याला भारतात आणलं पाहिजे जर तो दुबईला असेल तर, अन्यथा लोकांचा विश्वास सरकारवर राहणार नाही। कारण कोरेटकर हा देशद्रोह करणारा एक भयंकर मोठा गुन्हेगार आहे। तो जर पळून जातो याचा अर्थ त्याने त्याचं पाप कबूल केलेलं आहे। त्यामुळे माझी गृहमंत्र्यांना विनंती राहील, माझी मंत्र्यांना विनंती राहील, मुख्यमंत्री अजितदादा या सर्वांना की आता याच्या मुसक्या आवळा, याचा लाळ जो आहे तो पुरेसा झालाय, आता भरपूर झालाय। बरं, धन्यवाद अमोलजी आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आणि आता उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाजी, प्रशांत कोरेटकर आता दुबईला पळून गेल्याची चर्चा होते, आपली प्रतिक्रिया? नाकारते सरकार असल्यावर याच्यापेक्षा अजून काय होणार आहे? ज्या माणसावर तात्काळ पोलीस कारवाई करायला हवी त्या माणसाला आधी पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलं आणि पोलीस प्रोटेक्शन मधून तो माणूस फरार झाला तरीही त्याच्यावर काहीही हालचाली केल्या गेल्या नाही। इक्का दुक्का घटना कुठे घडते? ज्या राज्यामध्ये भगतसिंग राजेपाल कोश्यारींपासून ते राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरेटकर या घटना सातत्याने घडत राहत आहेत, जणू त्या यूज टू वाटत आहेत। हे ठरवून आमच्या महापुरुषांचं अवमूल्यन करण्यासाठी आणि नवे आयकॉन प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून केलं जाते। भाजपाच्या मनात छत्रपती शिवरायांच्या बद्दल कमालीचा द्वेष आहे, हे कोरेटकरला जी मोकळीक दिली आहे त्यावरून पुढे एकदा स्पष्ट होते। बरं, धन्यवाद सुषमाजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।
तर प्रशांत कोरटकर हा कोलकाता मार्गे आता दुबईला पळून गेल्याची चर्चा होते। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याशी आपण चर्चा करूयात। तुषार, आपण पाहिलं की प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे। आताच अमोल मिटकरी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार कुठेतरी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। पोलिसांकडून कसा तपास सुरू आहे? निश्चितच सुरुवातीपासूनच या प्रकरणासंदर्भात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले जात होते। राजकीय स्तरावर देखील आरोप होत होते की प्रशांत कोरटकर यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत संबंध आहे आणि त्यातल्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला पळून जाण्यास मदत देखील केलेली आहे। इतकंच नाही तर तो जेव्हा मध्य प्रदेशच्या भागामध्ये होता तेव्हा देखील पोलिसांना त्याची माहिती मिळाली होती, मात्र पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच तो त्या जागेवरनं सुटून गेलेला होता। असा प्रकार 2 वेळा झालेला आहे आणि शेवटी मग कोल्हापूर पोलिसांना खाली हात परत कोल्हापूरला जावं लागलं। मात्र जर का आपण बघितलं तर आत्ता जेव्हा तो कोलकाता मार्गे दुबईला पळून गेला आणि तो फोटो पुढे आलेला आहे, त्यावर निश्चितच जर का प्रशांत कोरटकर यांनी इतका मोठा गुन्हा केला आहे तर गुप्तहेर यंत्रणा असेल किंवा पोलीस यांचा त्याच्या रडारवर तो होता आणि असं असताना देखील जर का तो एखाद्या विमानतळावरनं तिकीट काढून व्हिसाचा वापर करून दुबईला जर जात असेल तर निश्चितच ही पोलिसाचं मोठं यश आहे, पोलिसाची मोठी ही नामुष्की म्हणावी लागेल। आता या संदर्भात जर आपण बघितलं तर प्रशांत कोरटकर आता कधी पोलिसांच्या हातात लागेल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। अशी एक दाट शक्यता व्यक्त केली जाते की जेव्हापर्यंत त्याला अटकपूर्व जामीन मिळणार नाही, कदाचित तो सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार अशी एक चर्चा आहे। त्यामुळे जेव्हापर्यंत त्याला अटकपूर्व जामीन मिळणार नाही तेव्हापर्यंत तो परत येण्याची दाट शक्यता कमी आहे। त्यामुळे निश्चितच आता नागपूर पोलीस असेल किंवा कोल्हापूर पोलीस असेल या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पुढची काय भूमिका घेतात हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। हो, खरंय तुषार, तुम्ही असेच सोबत राहा। पुढील बातम्यांचे अपडेट्सही तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत। एकीकडे कोरटकर दुबईला पळाल्याची चर्चा असली तरी पोलीस सर्व शक्यता आता पडताळून पाहतायत। कोरटकर चंद्रपुरात असल्याचंही पोलिसांना इनपुट मिळाल्याची माहिती आहे, त्यामुळे कोल्हापूर पोलीस चंद्रपुरातही कोरटकरच्या शोधार्थ गेल्याची माहिती आहे। कोरटकरच्या पत्नीचा जबाब नोंदवल्यानंतर कोरटकर चंद्रपुरात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचं सांगितलं जात आहे। त्याचबरोबर कोरटकरचे मित्र, नातेवाईक यांच्याकडेही चौकशी आता सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।